जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. खारोड्या करायच्या आहे, त्याच्यासाठी बाजरं धुतलं चांगलं, त्याच्यानंतर वाळवलं उन्हामध्ये आणि आता भाजून करत आहे. पद्धत वेगवेगळी, माझ्या सासूबाईची पद्धत वेगळी आहे. हे मला त्यांनी जेव्हा माझं करणं सुरू होतं तेव्हा सांगितलं. त्या बाजरं धुतात आणि थोडंसं ओला असलं कीच दळून आणतात ओलसर. आणि मी ही आता आपण शेजारी असं तसं मैत्रिणीकडून शिकतो, तर शेजारच्या ताईंनी सांगितलं होतं सुरुवातीलाच, तर तेव्हापासून याच पद्धतीच्या करते. मी भाजून घेतलं, संध्याकाळी शिजवून ठेवत असते मी. दुसऱ्या दिवशी फक्त सकाळी टाकल्यात जातं. तर वर चालू आहे बाजरं भरणं, म्हणजे चक्की लावलेली आहे आणि त्याची तयारी. त्याच्यामध्ये टाकत असते मी लाल मिरच्या आणि लसूण याची भरड. पेस्ट नाही करायची, भरड करायची. तर भरपूर लसूण आणि लाल मिरची. हे या पद्धतीने झालं. थोड्याशा जाडजाडच मिरच्या आहेत, त्याच्यात लसूण टाकून परत एकदा फिरवून घेते. तेलाचा वापर काही होणार नाही याच्यामध्ये. तर आता चुलीवरच शिजवायचं. चुलीवरचं शिजलेलं छान होतं. तिळाच्या कुरड्याच्या वेळेस पण कमेंट आली होती, ताई गॅसवर शिजवायचं चुलीवर, पण चुलीवरचा फरक पडतो. तर खारोड्याचं पण चुलीवर शिजवणार आहे. त्याच्या अगोदर बसता चुलीवर जे भांडं ठेवलेलं आहे त्याला माती लावलेली, कारण माती जर लावली तर जे भांडं काळं होतं खालून ते लगेच निघून जातं. माती जर नसेल तुमच्याकडे तर कपडे धुण्याची पावडर आणि खाण्याचं तेल हे लावायचं आणि ते चांगलं, म्हणजे असं काळं होत नाही भांडं. तर पाणी टाकलेलं आहे आता. आणि हे जे बाजरं दळून ठेवलेलं होतं, म्हणजे भरडून, बारीक नाही दळायचं पीठ, तर भरड झाली पाहिजे त्याची. ते पाण्यामध्ये आंधणी उकळी पाण्याला येईन, जे चुलीवर ठेवलेलं आहे त्याला उकळी येईपर्यंत हे पाण्यामध्ये असं मिक्स करून ठेवायचं, म्हणजे चांगलं फुलतं. आणि त्याच्यानंतर जे वरचं पाणी आहे ते अगदी हलक्या हाताने काढून टाकायचं. जे पीठ आहे ते पूर्ण असं हे होऊन जातं, घट्ट घट्ट होतं. पाणी टाकून त्याला पूर्ण असं अगदी पेस्ट सारखं करायचं. त्याच्यामुळे जे हटायला पण सोपं जातं आणि गाठी पण होत नाही. माझ्या सासूबाई सांगत होत्या की त्या पीठच टाकतात आणि पीठच हटतात, पाणी असं या पद्धतीचं पाणी करत नाही. त्यांची पद्धत वेगळी आहे, माझी वेगळी आहे. जे तीळ आहे ते पण पाण्यामध्ये भिजवून थोडा वेळ ठेवले की ते पण चांगले असे फुगतात. आणि जेव्हा हे शिजत आलं तेव्हा ते पण शिजवले जातात. जो काही मसाला करून ठेवलेला होता, लाल मिरची आणि लसण, तर तो आता पाण्यामध्येच मिक्स करते मी. तेलाची फोडणी नाही देत, त्या तेलाची फोडणी ठेवलं. ते एका कळशीच्या वर आहे, त्याच्यात ते लाल मिरचीचं आणि लसणाचं टाकून दिलं आणि मीठ. 1 किलो बाजरा येतं, 1 मूठ, आणि थोडेसे तीळ. 1 किलोला 1 मूठ बरोबर. 1 किलो तीळ आहे. 1 किलो तीळ आणि 1 किलो बाजरा, सारखं प्रमाण आहे. अंडी आणलं नाही होते ना, आता जर शिजू देते नाही. ती मिरच्या बी जर शिजल्या पाहिजे. बाईच्या खारोड्या वेगळ्या असतात, असं आहे. तुमच्या वेगळ्या असतात ना? हो. तेल टाकतात तुम्ही? हो. नाही, आम्ही तेल नाही टाकत. मी तेल नाही टाकत, त्या तेल टाकतात. ते तेल ते बुकटात त्या तेलात तळायचं आणि मग अंदर सोडायचं. नाही, मी तेल नाही टाकत, असं शिजवते. आणि त्या हे बाजऱ्याचं पाणी नाही करत, बाजऱ्यात पाणी टाकत नाही तुम्ही, पीठ टाकता. हां, त्या पीठ टाकतात खारोड्या. खोडकीनं आम्ही असं करतो माहिती. झालं का? चूल पेटवण्याचं आणखी एक कारण आहे. झाडं आहेत, झाडाची छाटणी वर्षभर चालूच असते. फांद्या थोड्याशा वाढल्या, इकडे तिकडे झाल्या की छाटल्याच जातात त्या. आणि छाटल्यानंतर त्याचं जे काड्या आहेत तर त्याचा पण उपयोग या पद्धतीने होऊन जातो आणि आपला पदार्थ पण होतो. आणि चुलीवरच्या पदार्थामध्ये आणि गॅसवरच्या पदार्थामध्ये पण फरक आहे. याला छान, म्हणजे असं अगदी मंद हिच्यावर शिजतं आणि गॅसवर अगदी भरभर शिजून जातं. आणि जे बाजरं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं, तर ते आता खाली चांगलं बसलं
की वरचं पाणी काढून टाकायचं. त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं असं साल जे असतात त्याचे ते बाहेर निघून येतात. अगदी हलक्या हाताने, खूप जास्त नाही निघत, पण वरचं काढायचं. अंधन आलेलं होतं. त्याच्यानंतर सासूबाईंनी टाकलं ते मिश्रण आणि मी हटलेलं आहे. याच्यामध्ये जे गव्हाचं चिकाच्या कुरड्या करतो आपण, तर त्याच्यामध्ये गाठ झालेली नाही पाहिजे म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. खारोड्याचं तसं काही नाही. अगदी नवीन करणाऱ्या असल्या तुम्ही तरी सुद्धा करू शकता. खूप सोपी आहे. मला खारोड्या खूप म्हणजे असं टेन्शन येत नाही खारोड्या करायचं असलं की बिघडतील की काही. आणि रात्री जर शिजवून ठेवलं आणि पाणी जास्त जरी झालं तरीही टेन्शन नाही. थोडंसं असं वाटलं की पातळ आहे, पण रात्रभर ते पूर्ण पाणी शोषून घेतं आणि घट्टपणा त्याला भरपूर येऊन जातो. म्हणजे आपण खारोड्या सहज करू शकतो. तर हे चांगलं शिजवायचं आहे. आता चुलीवर आहे त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतो. तिळामध्ये जे पाणी टाकून ठेवलेलं होतं ते काढून टाकलं आणि पूर्ण शिजलेलं नाहीये जे बाजरा आहे ते, तर थोडंसं शिजलं त्याच्यानंतरच तीळ टाकले. तीळ पण त्याच्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आणि मिक्स करायचं. हे भांडं थोडंसं लहान झालेलं होतं, तर त्याच्यामुळे बरोबर बसलं त्याच्यामध्ये, पण थोडासा कमी आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे बराच वेळ लागतो याला पण शिजायला. आणि तीळ लवकर टाकले, आता शिजायला थोडासा वेळ लागतो. भांडं थोडंसं लहान झालं, अगदी तंतोतंत झालेलं आहे मिश्रण ते, पण आणि जाळ पण कमीच पाहिजे, नाही तर खाली लागायची शक्यता असते. आता याला शिजलं की ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि पाण्यामध्ये भांडं ठेवायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि सकाळी उठलं की खारोड्या घालायच्या. आता वर थोडा अंधार येत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काही आता काढत नाही, नंतर खाली गेल्यावर सुरू करेन. खारोड्याचं वर आता शिजलेलं आहे आणि आता करायची आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. भाजी करणार आहे पनीरची. त्याच्यासाठी 2 टमाटे मध्यम आकाराचे आणि कांदा होता तो मोठा होता त्याच्यामुळे एकच घेतला, चिरून घेतलं ते आणि त्याच्यानंतर कढईमध्ये हे कांदा आणि टमाटा चांगलं भाजून घेतलं, म्हणजे असं नरम होईपर्यंत. भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे कांदा टमाटा, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडेसे काजू, 7-8 काजू टाकले आणि 5-6 बदाम टाकले. तर हे थंड होईपर्यंत तिकडे पोळ्या पण झालेल्या होत्या माझ्या. आणि हे जे आहे टाकलेलं हे सर्व आता मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये दालचिनी, त्याच्यानंतर कर्णफूल हे 2 मसाले टाकले आणि जे काही हे वाटण केलेलं होतं ते टाकलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे या भाजीची, पण छान लागते. त्यानंतर जे काही मसाले आहे डब्यामध्ये ते लाल मिरची पावडर, गरम मसाला हे टाकलं, चांगलं मिक्स केलं. आणि याच्यामध्ये काजू बदाम आहे त्याच्यामुळे ते खाली लागण्याची खूप शक्यता असते, तर थोडंसं पाणी टाकून परत चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचा तो मसाला. तेल जे आहे ते वर यायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामध्ये तुम्ही तेलामध्ये करायची नसेल तर तुपामध्ये पण ही भाजी चांगली लागते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि पनीर आहे ते उकळी आल्यानंतर याच्यामध्ये टाकले की भाजी तयार होऊन जाते. खूप झटपट भाजी होते ही, अजिबात वेळ लागत नाही. भाजी पूर्ण तयार झाली आणि ताटामध्ये वाढलेली सुद्धा आहे. पूर्ण आता हे घट्ट झालेलं असतं सकाळी आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे खराब होण्याची पण शक्यता नाही. तर आता याच्या करायचे आहे खारोड्या. तर खारोड्या करणं सोपं आहे. ज्या पद्धतीने आपण मुंगुडे कुरडे करतो त्याच पद्धतीने खारोड्या टाकतात. गोल टाकतं कोणी, जशा आवडल्या त्या पद्धतीने टाकायच्या. थोडंसं वर अशी साय आल्यासारखी होते याला, तर ते मिक्स करून घेतलं. आता याचा रंग असा हे दिसतो पांढरा, पण जेव्हा वाळल्या की नाही त्याचा रंग काळा होतो. खूप काळा नाही होत, पण असा डार्क. हाताला थोडंसं पाणी घ्यायला लागतं. बाईंनी पण करू लागल्या होत्या आणि दोघींनी केल्या त्याच्यामुळे पटकन झाल्या. आता ह्या खारोड्या 2-3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवायच्या. खाण्याची पद्धत भाजून खाऊ शकता किंवा नुसत्या अशा खाल्ल्या कच्च्या तरीही चालतात. याच्यासोबत कांदा पण चांगला लागतो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असतेच, तर हे मी नेहमीच सांगत असते व्हिडिओमध्ये. भरपूर झाल्या. 1 किलो बाजरा आणि 1 किलो तीळ होते. आणि याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.